सध्या जे वातावरण राजकारणामध्ये चालू आहे महाराष्ट्राचं, ते राजकारणाचं वातावरण बघून कधी कधी अंगाला काटा येतो आणि मन थक्क होतं. अशामध्येच एक नवीन आशा, एक नवीन उमेद, एक नवीन ज्योत घेऊन वंचित आपली वाटचाल करताना दिसते. आता काही सीट शेअरिंग असेल किंवा आघाडीमध्ये समावेश असेल, यावरून आतापर्यंत महाविकास आघाडीची गोष्टी होताना आपण बघत आहोत. तर अद्याप वंचितनं एंट्री केलेली नाही महाविकास आघाडीमध्ये. ज्यावेळेस सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तयार होईल त्यानंतर काय ते डिसिजन फायनल तुम्हाला दिसून येईलच. पण तत्पूर्वी एक विषय खूप गाजत आहे. तो विषय म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी 25 मुद्दे विकासाचे समान कार्यक्रमाचे दिलेले आहेत. तुम्हाला जर ते मुद्दे ॲक्सेप्टेबल असतील, तुम्हाला स्वीकार ते तुम्ही करत असाल 25 मुद्द्याचा, त्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमच्या युतीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकाल, अन्यथा नाही. हा विषय होता. ज्या वेळेस आंबेडकर घराण्याने त्या वेळेस आंबेडकर घराण्याने मसुदा लिहायचं हातामध्ये घेतले, त्यावेळेस इतिहास घडून गेलेला आहे. हे उदाहरण पाहू शकतात. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, विश्वरत्न, विश्वगुरु असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा एक मसुदा लिहिला होता. तो मसुदा म्हणजे राज्यघटनेचा, आणि तो मसुदा ऍक्सेप्ट करून संविधान बनलं आणि त्यावरती आज पूर्ण देश चालत आहे. नागरिकाचा प्रत्येक हक्क, प्रत्येक गोष्ट हे ते संविधान करत आहे. म्हणजे कायद्यावरती देश जे आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा, आणि त्यासाठी पहिलं मसुदा बनला होता. आणि असंच तीच वेळ आता आलेली आहे. म्हणजे इतिहास सांगतोय आपल्याला, इतिहास खुणवत आहे, इतिहास परत परत त्या पाऊल खुणा दाखवत आहे. समजून घ्या. त्या मसुद्यानं पूर्ण भारताचं चित्र बदललं. समानता, एकता, सर्वधर्म समभाव, ह्या प्रत्येक गोष्टी त्या मसुद्यामुळे आज आपल्या समोर एक ठामपणे उंच मान करून उभे आहेत. आणि तोच मसुदा, तसाच मसुदा त्यांच्याच कुटुंबातील, त्यांच्याच रक्तातील मुलानं म्हणजे नातवानं आज मांडलेला आहे. तो मसुदा 25 मुद्द्यामध्ये आहेत, तर आपण काही मोजके 4 ते 5 मुद्दे बघणार आहोत. आणि ज्या मसुद्यानं बाबासाहेबांना पूर्ण भारताचं भविष्य बनवलं, बदललं, घडवलं, आज तो मसुदा परत एका नव्या रूपामध्ये मांडलेला आहे. आता बाळासाहेब आंबेडकरांनी हे मसुदा का मांडला असेल बरं? त्यांना आवश्यकता का पडली हे मसुदा मांडायची? कारण ध्येयाशिवाय कुठलीही गोष्टीची वाटचाल यशस्वी होत नाही. जोपर्यंत आपण एखादं ध्येय ठेवत नाही, तोपर्यंत आपण आपला प्रगतीला वेग देऊ शकत नाही. आता बाळासाहेबांना समाजामधील जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ती आपल्या समोर ठेवलेल्या आहे ह्या मसुद्याच्या माध्यमातून. त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतकऱ्याचं जीवन असेल, किंवा नोकर भरती, बेरोजगारी असेल, आरक्षण असेल, त्यांनी असे प्रत्येक लहान लहान पॉइंट वरती, प्रत्येक अशा समस्यावरती मसुदा बनवून त्या पॉइंट्स, ते पॉइंट त्यांनी सादर केलेले आहेत. तुम्हाला हे जे पॉइंट तुम्हाला स्वीकार तुम्ही हे करत असाल, तर तुम्ही आम्हाला पुढल्या वाटचालीस बोलवू शकता किंवा समावेश करू शकता. एकूणच हा कायद्याचा मसुदा, हा विकासाचा मसुदा कितपत महाराष्ट्रामध्ये काम करेल हे पाहण्यात योग्य आहे. आता बघा, आपल्याला आज समजून घ्यायचं नेमकं हे मसुदा मांडण्याची गरज का पडली असावी. नेमकी त्यावेळेस बाबासाहेबांना मसुदा मांडण्याची गरज का पडली असेल? कारण त्यावेळेस एक भारताला नवीन दिशा द्यायची होती. एक भारत आताच गुलामातून तो आजाद झालेला आहे, आणि ह्या आजाद भारताला एक नवीन दिशा देण्यासाठी, चालण्यासाठी योग्य असं एक गाईडलाईन पाहिजे होती, एक वे पाहिजे होता, मार्ग पाहिजे होता. आणि तो मार्ग म्हणजे संविधान. संविधानाचे हात धरून आजपर्यंत आपला भारत इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ज्ञानापासून विज्ञान असेल, विज्ञान, तंत्रज्ञान सर्वांमध्ये आज भारत एक अग्रस्थानी आहे. यामध्ये पूर्णपणे श्रेय बाळासाहेबांच्या मसुद्याला, म्हणजेच जे संविधान आहे त्याला आपल्याला 100% द्यावं लागेल. आता ह्याच काळामध्ये तोच भारत आहे आज परत मसुद्याची गरज का भासली?
कारण तो मसुदा, ते संविधान आज वाचवण्याची गरज आहे. ते संविधान वाचवण्यासाठी कमी लोक झालेले आहेत, पण ते बिघडवण्यासाठी पूर्ण अराजकता माजलेली आहे. आणि ते थांबवण्यासाठी जर संविधान तुम्हाला वाचवायचं असेल, लोकांच्या हक्काचं तुम्हाला संरक्षण करायचं असेल, हक्काचं, मूल्याचं, सर्व गोष्टीचं, तर तुम्हाला संविधान वाचवायची गरज आहे. संविधान त्यावेळेस वाचेल ज्यावेळेस तुम्हाला सुरुवात स्वतःपासून करावी लागणार आहे. आणि ते तुमच्यावरती वेळ हे लोक येऊ देणार नाही. कदाचित हे पण कारण असू शकतं. त्यामुळे बाळासाहेबांनी विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. जर समाज खालून तर वरी आला तर त्या समाजाला कुणीही नडवू शकत नाही, कुणीही हरवू शकत नाही, तर कुणीही हिनवू शकत नाही. हा इतिहास आहे आपला. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होईल, काय होईल, पण त्यावेळेस तुम्ही ठामपणे उभा असाल. ज्यावेळेस तुमचे मस्तक सुधारतील त्यावेळेस आपलं पूर्ण भविष्य सुधारणार आहे. त्यामुळे हे मसुदा मांडलेला आहे. हा मसुदा नक्कीच कोणीतरी त्याला सहकार्य करून हा मसुदा अंमलात जो कोणी घेऊन येईल त्यासोबत बाळासाहेबांची युती झालीच म्हणून समजा. आणि ज्यासोबत बाळासाहेबांची युती होईल ती युती 100% नाहीतर 101% चांगलं कार्य या लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, ते करून आणणारच. आणि ज्या वेळेस तुमची इच्छा पूर्ती होईल, तुमची पक्षपूर्ती होईल, तुमचं राजकारण उदयास येईल, त्यावेळेस तुम्ही हे जे आलेले 25 मुद्दे आहेत तुम्हाला अंमलात आणावेच लागतील. कारण जर तुम्ही ते अंमलामध्ये नाही आणलं, समजून घ्या तुमचं राजकीय अस्तित्व हे संपुष्टात येईल. एवढी पॉवर बाबासाहेबांच्या नातवामध्ये म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. आणि हे जे 25 मुद्दे आहेत, हे मुद्दे महाविकास आघाडी खरंच स्वीकारेल का हे आपल्याला येणारा काळ सांगेल. समजून घ्या, त्याने तर हे 25 मुद्दे स्वीकारले म्हणजेच महाविकास आघाडीला खरंच लोकांची, समाजाची काळजी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्यांनी हे 25 मुद्दे तरी स्वीकारले नाही. समजून जा त्यांना खरंच आपली काळजी नाही किंवा आपली त्यांना काही गरज नाही. कारण ते 25 मुद्दे हे लोकांसाठी, समाजासाठीच त्यांनी घेतलेले आहेत. याचा अर्थ माझ्या मते, माझं मत असं म्हणतंय की 100% महाविकास आघाडी हे 25 मुद्दे तरी स्वीकार नक्कीच करतील, हा मसुदा स्वीकारतील. मग ज्यावेळेस हा मसुदा स्वीकारतील त्यानंतर जी पुढली स्टेप असते, जी पुढली गोष्ट असते ते म्हणजे असते सीट शेअरिंगची असेल किंवा प्रभावाची असेल. आता सीट शेअरिंग होईल, आपला प्रभाव कुठे जास्त आहे त्यावरती सीट शेअरिंगचा मुद्दा ठरत असतो. शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे पवार साहेबांचे आणि ठाकरे साहेबांचे, काँग्रेस आहे, त्यानंतर वंचित असेल. यांना सीट शेअरिंग वरनं अजून परत काहीतरी डिस्कशन होऊ शकतं, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. बाळासाहेबांनी 12 जागा मागितल्या होत्या, पण त्यांना बाळासाहेब 6 जागेवरती सुद्धा कॉम्प्रोमाइज करू शकतील. पण त्या 6 जागा नक्कीच 100% 6 मधील 4 जागा तरी ते बाळासाहेब निवडून नक्कीच आणणार, यामध्ये काहीही शंका नाही. अजून एक मुद्दा जास्त वर आलाय की जे काँग्रेसचा प्रकाश हडगेंचा पक्ष आहे त्यामध्ये बाळासाहेब जातील का, हा एक मुद्दा. त्यावरती बाळासाहेबांनी सांगितलंय त्यामध्ये मी जाणार नाही, त्यांना आपण सोबत घेऊ. जर आमची वचनपूर्ती झाली तर आम्ही त्या ओबीसी पक्षाला सुद्धा सोबत घेऊ महाविकास आघाडीमध्ये. ह्या सर्व गोष्टी असेल मित्रांनो. पण इतिहास साक्षीला आहे आणि आता आपण साक्षीदार होतो त्या प्रसंगाचे. 1948 ते 52 दरम्यानमध्ये जो मसुदा बनला होता तसाच मसुदा त्यांचेच नातू आता बनवत आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी. याचे आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं. तुम्हाला एकूण मित्रांनो ह्याविषयी वाटते काय? जे बाळासाहेबांचा मसुदा आहे आणि पूर्वी जो मसुदा सादर केला होता बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या मसुद्याने इतिहास रचला आणि हा मसुदा सुद्धा इतिहास रचेल का? तुमचं मत खाली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची कामं हे मनातून करत चला.